नंतर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जितेंद्र दादा पाटील. पहिला बॉल मात्र वाईट. अकुलवाडी संघाला विनंती आहे की आपण कुठेही जायचं नाही. यानंतर लगेचच आपला सामना होईल. अतिशय दर्जेदार आणि उत्तम सामना मात्र आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका सजलाय. उत्तमरित्या मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून फार उंच ठोकलाय षटकार. कोलवाडी म्हटलं की खऱ्या अर्थानं राहुलजी पाटील एक उत्तम समालोचक राहिलेत. त्याचबरोबर आमचे मित्र मनोहरजी पाटील या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचंही स्वागत करूया. एक मोठ्या षटकारानंतर मात्र लगेचच गोलंदाजानं परतवलं सलामीर फलंदाज अल्पेशला. एक चांगला फटका जरूर दाखवला. एक षटकार ठोकला जरूर. पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र षटकार आणि नंतर लगेचच विकेट. थोडीशी घाई. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला उभं राहत खेळावं लागेल. अकोलवाडी संघाचे पॅकर्स जोगी इलेक्ट्रिकचे सर्व संतोषजी काळेकर सर यांचं मात्र त्याच्यावर अंकित माडूसरे हेही असतील. तर या पण या सामन्याचा आनंद आमच्या सोबत घ्या. अंकितजी पाटील एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व. सॉरी, अंकितजी माळुसरे आणि राहुल पाटील. तर या पंचकृषीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जातो अंकित माळुसरे नाव भलं मोठं राहिलं आहे. तर विनंती करून या अंकितजी. त्याचबरोबर जरा राहुल पाटील आपण आला तर आपण या. 4 षटकांचा खेळ आहे मित्रांनो. लक्षात घ्या की 20 मिनिटामध्ये आपल्याला इनिंग संपवायचीच आहे. त्याच्यामुळे वेळेचं बंधन राहील. कारण वरुण राजा आज सगळीकडे नाराज होता. इथे फक्त हवा दाखवून गेला आहे. त्याच्यामुळे तुम्हीही सावध राहा. पुढ्यात टाकलेला बॉल गोलंदाज डावखरा गोलंदाज आपण पाहतोय सुमितचा. आणि आता मात्र हा डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर काय घडलं त्यानंतर मात्र उरलेल्या 2 बॉलवर एक चांगली कामगिरी करत त्यांना रोखून धरलाय. आणखीन एक चांगला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा आहे. परंतु फलंदाज मात्र प्रशांत लागोपाठचे 2 बॉल खेळतोय डॉट. एका बाजूला नॉन स्ट्रायकरला केतन पाटील. गावदेवी अरवली संघाची ही ओळख राहिली आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठ्याने पोटी आहे. अनेक 50s यंदाच्या मोसमामध्ये केतन पाटीलच्या पाहायला मिळाले. त्याच्यामुळे आजही त्याला तो डाव सावरावा लागेल. एक्झॅक्टली. आणखीन एक बॉल हवेत राहिला. स्वतः गोलंदाज नेमकं काय चुकलंय. शतरक्षक जरूर आला होता लॉंग ऑफचा, परंतु स्वतःचा मोह नाही आवडला गोलंदाजाला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये विकेट घेण्याचा, झेल टिपण्याचा तो मोह मात्र चुकीचा होता. कारण शतरक्षक बॉलपर्यंत आला होता. सुटलेला झेल आणि सुटलेल्या झेलनं धावा दिल्या तब्बल 2. आणि या 2 धावांसहित धावा लागत आहेत त्या 1 बाद 9 धावा. 1 बाद 9. जोगी इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर आणि अकुलवाडी टीमचे पुरस्कर्ते संतोषजी काळेकर आणि अशोकजी काळेकर यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि जितेंद्र पाटील विद्यमान सदस्य त्यांना देखील विनंती आहे. वाईट बॉल. अवंतची धाव मात्र येते. आणखीन एक एक्स्ट्रा. या षटकामधला दुसरा वाईट बॉल. चाळीसगाव प्रीमियर लीग याच मैदानावरती हेच आयोजक सगळ्या अर्थानं पाहिलं. उत्तम स्पर्धा चाळीसगाव प्रीमियर लीग इथे मात्र संपन्न झाली. आणि त्यामधील केतन पाटीलचा खेळही तेवढा चांगला राहिला आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल उचली घेतोय. 1 बाउन्स रोखला गेलाय. 3rd बाउन्सला उचलला आणि ते मात्र तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 1 बाद 12 धावा. संपूर्ण षटक मात्र नॉन स्ट्राईक इनला केतन पाटीलनं पाहिलंय, परंतु तरीही चांगली धावसंख्या. येस, पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा, 1 षटकार दाखवला अल्पेशनं. 12th मॅन पाणी घेऊन जा.
लेट्स प्ले. एक षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धापकडे लागलेत. ट्रम्प कार्ड केतन पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज बंटी. बॅटचा स्विंग पहा खूप छान आहे. स्क्वेअर लेगला डीपला येतो. 1 रन कंप्लीट केला जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न फेकी खराब. एक मोठी विकेट आहे केतन पाटील. त्याला माहीत होता दुसरी रन थोडासा चाचपडला. जरूर जर फेकी सरळ गेली असती तर केतन पाटील सुद्धा ट्रबलमध्ये येऊ शकला असता, पण तसं झालं नाही आहे. केतन पाटीलच्या अवतीभोवती हा सामना फिरतो यात तीळ मात्र शंका नाही आहे. त्याच्यामुळे त्याला धावा जोडाव्या लागतील. एका बाजूला गावदेवी कोलारे, अपील जोरदार राहिलाय. इथे मात्र रनचा काय प्रश्न. अपील झाल्यानंतर स्वतःच क्रीजवर थांबला. कदाचित 2 रन्स केतन पाटीलला मिळू शकल्या असत्या लेग बायच्या रूपाने. धावा मात्र येत आहेत. अपील जरूर राहिलं जोरदार. एका धावेनं धावफलक जाऊन ठेवलाय तो तब्बल 15वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कोल्हारे नेरळ दूरवरचा प्रवास जरूर राहिलाय या टीमचा. दूरवरचा प्रवास करत आपली मुलं इथपर्यंत येत आहेत एक उत्तम खेळ करण्यासाठी. आणि ते याच पंचक्रोशीतील आपण जर संघ पाहिला तर मात्र आरिवली संघ. 2 संघांमधली ताकदवान लढत आपल्याला अनुभवायला मिळते. गुडघा टेकला होता जरूर, परंतु चमत्कार नाही घडला. इट्स अ बीमर, नो बॉल. वन प्लस वन बोनाच्या रूपानं फ्री हिट राहील. बीमर बॉल पडलाय. या बॉलवर मात्र धावा आल्या 2. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईकवर राहील केतन पाटील, ज्याला एक नामी संधी आहे ती म्हणजेच फुल टॉस. मागच्या फुल टॉसवर आता मात्र फ्री हिट. फ्री हिटचा फायदा मोठा उचलला गेला. जरूर चांगला फटकेबाजी जारी आहे. मी म्हटलं तर या संघाची खरी ताकद राहिली आहे. ती ताकद आजमावली जाते. मागच्या बॉलवर आला चौकार. इथे मात्र डीप स्क्वेअरच्या डोक्यावर हा षटकार. चांगली फटकेबाजी सुरू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धावा लागत आहेत. तब्बल 27 धावा. अल्पेश स्वस्तामध्ये परतला जरूर. त्यानंही एक षटकार ठोकला, पण त्यानंतर मात्र फार वेळ तो तग धरू शकला नाही. 300च्या स्ट्राईक रेटनंतर धावा जोडल्या. फक्त 2 बॉलला सामोरा गेला आणि 6 धावा त्यानं जरूर जोडल्या. त्यानंतर मात्र प्रशांतनं आपली बाजू लावून धरली, परंतु केतन पाटील मगाशी म्हटलं होतं की अख्ख षटक ज्यानं नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तो स्ट्राईकवर आल्यावर मात्र एक चांगली फटकेबाजी पाहतो. एक षटकार एक चौकार ठोकत धावपलकावर धावा त्या लागतात. म्हणजे एक बाद तब्बल 27 धावा. तडाखा जारी आहे. फटकेबाजी इथे पाहतोय केतन पाटीलचा क्लास पुन्हा एकदा सुरू झालाय. काऊक कॉर्नरच्या डोक्यावरून काय आक्रमक फटकेबाजी पाहतोय. मी म्हटलं होतं की यंदाच्या मोसमामध्ये ज्या खेळाडूनं ही पंचक्रोशी गाजवून सोडली आहे, अनेक 50 ज्याच्या नावावरती आहेत. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूचा बोलबाला राहिला, थोडासा त्या 2 लाईट डोळ्यावर जरूर आल्या, पण त्यानंतर मात्र त्या लाईट्सकडे डोळे झाक करत ज्या प्रकारची फटकेबाजी राहिली ना, 2 षटकाने एक चौका ठोकत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागत आहेत. त्या तब्बल 33.
चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या 2 षटकामध्ये. केतन पाटील आपला क्लास दाखवत आहे. एक हाती सामन्याला कशी कलाटणी देण्याचं हे सामर्थ्य या खेळाडूमध्ये राहिलं आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंट ओपनच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा खेळतो. मी तर म्हणेन की आरिवलीपेक्षाही पनवेलकरांचा तो केतन पाटील जास्त आहे. त्याच्यामुळे बरोबर ना दादा, आरिवली कमी पण पनवेलकरांचा केतन पाटील जास्त मोठा खेळाडू आहे. पण इथे मात्र गावासाठी खेळताना काय सुंदर खेळ राहिला आहे. आता मात्र प्रशांत राहील स्ट्रायकर, गोलंदाज आपण पाहतोय करण. हा फटका फसलाय जरूर, परंतु फसलेल्या फटक्यावरती झेलही सुटलाय जरूर. असे सुटलेले झेल नेरळचा प्रवास त्रासदायक ठरवतील. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं अकोलावाडी संघानं बाजी जरूर मारली, परंतु तरगर संघानं सुटलेले झेल खराब क्षेत्ररक्षण, क्रिकेटमध्ये खराब क्षेत्ररक्षण आहे ना, तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल. त्याच्यामुळे फिल्डिंग क्रिकेटचा मुख्य दुवा राहिला आहे. फलंदाजी गोलंदाजीला मान जरूर राहिला कायम, परंतु त्याहीपेक्षा फिल्डिंग डिपार्टमेंट ऑलवेज तुम्हाला स्ट्रॉंग ठेवली तर संघ मात्र नक्कीच यशस्वी होत आहेत. चला सामना सुरू करा. चला सामना सुरू करा. केतन पाटील ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा धाबालकर धावा मात्र लागत आहेत त्या तब्बल 34 धावा. हा फटका उंच गेलाय, रिकामी जागा भेदली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा सातबारा आपल्या नावावरती करताना डोंगराकडे लक्ष आहे. त्याच्यामुळे डोंगरा एवढा स्कोर जमवण्याचं काम केतन पाटील करतोय. काय फटकेबाजी राहिली आहे. मागच्या 4 बॉल्समध्ये त्याने 20 धावा ठोकलेत. चौकार षटकार आणि चौकार, सुरेख आणि दर्जेदार फटकेबाजी राहिली आहे. आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक सरपंच दीपकदादा पाटील असतील, प्रकाशजी पाटील असतील, वासुदेव पाटील असतील, योगेशदादा मस्कर असतील, नरेंद्र मस्कर, धर्मेंद्र कुरंगळे आणि संपूर्ण जानमान मसोबा नारपोल टीम आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र एकत्र येत पुन्हा एकदा या मैदानानं प्रकाशदादा यंदा खूप टुर्नामेंट पाहिल्या, खूप, आणि त्या गाजल्याही. आयोजकांनी विचार न केला प्रॉफिट होईल की लॉस होईल, आणि यंदा नारपोलीकरही गाजले थोडेसे. त्याच्यामुळे गाजल्याला मैदान आणि गाजल्याला फॉर्म. हा फटका मात्र फसलाय. फसलेल्या फटक्यानं इथे मात्र एक भली मोठी विकेट करणच्या नावावरती जाईल. केतन पाटील डिपार्ट. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी राहिली आणि त्या 7 बॉल्समध्ये ज्यानं ठोकल्या तब्बल 22 धावा. टाळ्या होऊ द्या एकदा. एक विस्फोटक खेळ राहिला आणि आपल्या संघासाठी मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे. पण इथून अजून काही बिनसलं नाही आहे, ते म्हणजेच नेरळ कोलारे संघासाठी. इथून जर कमबॅक झाला ना, इथून जर 7 ते 8 धावा उरलेल्या 9 बॉल्समध्ये आल्या ना, तर 50 धावांचं टार्गेट या मैदानावरती हवं तेवढं कठीण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथून धावा जोडाव्या लागतील. पण जर एका बाजूला केतन पाटीलनं सजवलेल्या धावा, त्या धावांना न्याय द्यायचा असेल तर इथून सिंगल डबलवर भर देत देत एका दुसरा चौकार षटकार ठोकत धावसंख्या मोठी करावी लागेल. परंतु क्रिकेटमध्ये काय घडेल, मागच्या सामन्यामध्ये 36 धावांचा पाठलाग शेवटच्या बॉलवर येऊन थांबला आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही घडतं. 9 मॅचेस लक्षात घ्या. तसं विचार केला 5 वाजता सुरू होतात, आज थोडा उशीर जरूर झाला आहे, परंतु वेळेत सामने संपणे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेळ जास्त दिला जाणार नाही. टाईम अलर्ट राहील. आम्ही आत्ता सेट झालो, त्याच्यामुळे अजून आम्ही अनाऊन्स नाही केली, परंतु यानंतर मात्र जसा बॉल पडेल ना पहिला तुम्हाला टाईम सांगण्यात येईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आहे. फेकी झाली आहे जरूर, पण या फेकीला दाद न देता आपल्या विकेटचा प्रयत्न वाचवण्याचा न करता सुद्धा सुंदररित्या 2 धावा जोडल्या या बॉल्सवर आणि 2 रन्सनं मात्र विनोद दाभोलकर धावा लागत आहेत, त्या म्हणजे तब्बल 40 धावा. पंताच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द्वारकानाथजी चोरगे सर, दीपकजी पाटील सर, द लिजेंड्स अनिलजी बदाणे सर. स्कोररची भूमिका आर्यन पाटील नारपोली उत्तमरित्या निभावताना पाहतोय. प्राप्ती लाईव्स जितूदादा घोंदली, एक उत्तम टेक्निशियन्स आणि सर्वेसर्वा प्राप्ती लाईव्हचे निकेश पाटील असतील वामजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण करूया स्वागत. सर आता रिव्ह्यू घ्या, पण याच्यानंतर लक्षात घ्या खेळाडूंनी, तुम्ही जेव्हा
मी अनेक वेळा सांगितलं याचे बॅटिंग रिव्ह्यू कळला, परंतु खेळाडू कक्षातून जेव्हा सांगितलं जाईल ना त्यावेळेला तुम्ही रिव्ह्यू नका किंवा हा रिव्ह्यू व्हॅलिड राहील, त्याला एक वेळ तुम्हाला संधी देण्यात येईल, त्याला माहीतच नव्हता. धन्यवाद. इट्स अ लिगल डिलिव्हरी. चला सोडा विषय, लिगल म्हणून लवकर बोलून टाकला तिथं जाण्याच्या अगोदर. रिव्ह्यू सिस्टीम संपली. आता इथे मात्र एकच रिव्ह्यू असतो, जर सक्सेसफुल ठरला तर तो मात्र राहील. परंतु वास्तविकता मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे रिव्ह्यू ना बहुतांश खेळाडू कक्षातून घेतले जातात. आज केतन पाटील राग नको येऊ द्या, परंतु तुमचा खेळ सोडा अनेक टुर्नामेंटमध्ये ते इकडे तिकडे बघतात आणि मग खेळाडू कक्षात म्हणतो अरे अजून रिव्ह्यू नाही, आणि मग तोपर्यंत मात्र रिव्ह्यू घेतला जातो आणि मग त्या गोष्टीवर जो गोंधळ होतो तो निस्ताराला 2 तास जातात. परंतु खेळ मात्र राहिला पहिल्या 3 षटकांचा नावावरती. गावदेवी आरिवली संघाच्या केतन पाटील जरूर परतलाय, त्यानं धावा जोडल्या 32, अल्पेशनं 6 धावा जोडल्या. आता प्रशांत आणि विनोदला हा डाव सावरायचा आहे. 40 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेत. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये मिनिमम 10 धावा तरी जोडलं ना तर 50चा एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. आणि नेमकं कोलारे नेरूळ संघाला तेच अवगत आहे की 10पेक्षा कमी धावा ठेवायच्या आणि आव्हान मात्र 50च्या आत ठेवायचं. कारण परीक्षामध्ये 50% आहे ना, 50% हे दिसायला खूप सुंदर आहेत, परंतु 49% आहेत ना एकदम घाणेरडे. फरक फक्त 1%चा असतो, परंतु 1%नं तुमची प्रेस्टीज मोठी होते. 50चा प्रेशर कायम राहतो. चला स्पीडिंग लावा. गोलंदाजीच्या नेमकं काय बाबा सांगून लावत जा, कारण इकडे पण 40 इथले बसलेत आणि आज 40+ आहेत. त्यातही पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर धावा आल्या. तब्बल 1 धाव 41वर मजर मारली जाते. आपण पाहतोय प्रशांत आणि विनोद यांचा खेळ राहिला. प्रशांतनं पहिल्या बॉलवर 1 रन्स कंप्लीट केले. विनोद ज्यानं धावा जोडल्यात फक्त 2. हा बॉल राहिला हवे तिथे, झेलचा मात्र चांगला प्रयत्न राहील आणि आता चूक केली जाणार नाही. एक चांगला झेल तिथे मात्र टिपला बंटीनं आणि त्याच्यामुळे इथे फलंदाज होईल बाद विनोद. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी हे स्लॉग षटकामध्ये होतीये. केतन पाटील मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की कमीत कमी तुम्हाला 10 धावा षटकामध्ये जोडणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या 2 बॉलवर बोलबाला राहिला आहे संभाजीचा. आजचे सामने पाहतोय. पहिला सामना मात्र तरगर संघाला पराभूत केला. अकोलवाडी संघानं काय सुंदर खेळ राहिला. त्यानंतर मात्र कोल्हारे नेरळ संघ वर्सेस गावदेवी आरिवली 2 संघात म्हणजे लढत सुरू आहे. पूर्वार्ध सुरू आहे. कोण जिंकेल कोण हरेल, आरिवली जिंकेल की कोल्हारे नेरळ संघ जिंकेल आणि अकोलवाडी संघाच्या विरोधात कोण खेळेल. त्यानंतर मात्र हे सगळं इतिहास संपल्यानंतर नवा डाव चालू होईल, तो म्हणजे आजचा लॉर्ड्स. तो असणार आहे 40+. सोमटणे वर्सेस बेलवली, BCC बेलवली. एक नवा डाव BCC बेलवली. प्रेम पाटीलला आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही मैदानावरती पाहिला आणि क्रिकेटचा फार मोठा चाहता आहे आणि समीक्षक आहे आणि BCC बेलवली खेळणार यासारखा आनंद आणखीन काय. 40+नं पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे, कारण जुना खेळ नव्यानं मांडण्याचं काम ही मंडळी करते. त्यांचंही विशेष कौतुक. नंतर वारदोली आणि पाली. वारदोलीचा संघही अचानक उभा राहिला गावातून आणि तोही संघ इथे खेळेल. जितो आहे जिते वारदोलीच्या बदली आहे, चांदी आहे जितो आहे जितेची, परंतु पाली संघही तेवढ्या ताकदीचा संघ आहे. एका बाजूला चिरनेर आणि बेलवली नरेश पाटील संघ आहे, त्याच्यामुळे नरेश पाटीलचा संघ यंदाही बेलवलीच्या आजही मागच्या रात्रीमध्ये बेलवली टुर्नामेंटमध्ये सुपर 6ला गेला आहे. यंदा चांगला खेळ राहिला. इथे मात्र फलंदाज आणखीन एक बाद होतोय. लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. चिरनेर वर्सेस बेलवली राहील आणि नंतर मात्र वाऊंजे मोहो. चांगल्या टीम्स 40+च्याही आज खेळतील, परंतु इथे पाहतोय आपण खऱ्या अर्थानं केतन पाटील परतल्यानंतर जसा परतला ना केतन पाटील, प्रकाश दादा मी तसंच सांगितलं होता की इथून 10 धावा संघाला जोडाव्या लागतील. 9 बॉल तेव्हा शिल्लक होते, परंतु नेमकं काय घडलं. ग्रामीण क्रिकेटमध्ये सिंगल डबलला महत्त्वच नाही आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की मी षटकार ठोकणार आणि उद्याला स्टेटस ठेवणार. स्टेटस बनण्याच्या अगोदर स्टेटस बनवावं लागतं, तरच स्टेटस राहतील. इथे मात्र धावा अजिबातच येत नाही आहेत. संभाजीची कामगिरी काय अफलातून राहिली आहे. काय गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं आणि एकच धाव देत संभाजी या नावामध्ये असल्या ताकद
त्यानं मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये दाखवली आहे. स्लॉग षटकामध्ये केतन पाटील परतल्यानंतर लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. विनोद परतला, प्रमोद परतला. आता मात्र साहिल आपल्या नावाप्रमाणे राहिलेल्या 2 बॉलवर धावा किती जोडेल? 41 धावा. 16 बॉल्समध्ये 40 धावा बोर्डर होत्या. 16 बॉल्समध्ये. त्यानंतर मात्र केतन पाटील त्या 16व्या बॉलवर परतला, 15व्या बॉलवर परतला. आणखीन एक चांगला बॉल. कमालीचं कमबॅक, कमालीचं. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. अंतिम बॉल मात्र राहिला खराब. त्या खराब बॉल मात्र मिळतोय चौकार. 5 बॉलवर शाबासकी मिळाल्यानंतर शाबास झाल्याही वाटलं की अरे नाही आमची बॅटिंग चांगली आहे, उगाच धावा कमी होतील की काय, म्हणून त्यालाही भीती वाटली. आणि त्यानं मात्र हा खराब बॉल टाकला, त्यावर आला चौकार. आणि एक लक्षात घ्या, क्रिकेटचा एक मंत्र राहिला आहे. पूर्वार्धामध्ये अंतिम बॉलवर ज्या धावा येतात ना, त्या धावा क्रिकेटमध्ये वास्तविकता खूप चेंजिंग असतात. सगळ्यात मोठ्या धावा त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक संघाला महागड्या ठरतात. षटकार चौकार जर मोठा फटका आला ना, त्या 4 धावा मात्र गावदेवी अरिवली संघाला आलेत. आणि त्या 4 धावांनी धावा लागल्या. त्या तब्बल 45. 50चं प्रेशर नाही घेऊ दिलं. गोलंदाज संभाजीनं चांगली गोलंदाजी जरूर केली. 5च धावा दिल्या. 2 विकेट्स त्यानं कमावले आणि त्याच्यामुळेच त्यानं मात्र चांगला कमबॅक मिळवून दिला आहे. आता मात्र 46 धावांचा टार्गेट उभा राहिला आहे. त्या 46 धावांचा पाठलाग इथपर्यंत कसा केला जाईल, कशा प्रकारची संख्येचा पाठलाग केला जाईल, आपण ऐकूया. उत्तरार्धामध्ये यश मालकर एक अतिशय उत्तम आणि दर्जेदार उभारते समालोचक आहेत आणि अनेक टुर्नामेंट त्यांच्यासोबतही आम्ही करतोय. तर त्यांच्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. नवा आवाज समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा आजकाल सगळी नवीन पिढी येते आणि त्यांचंही करूया आपण स्वागत. नेरळचा प्रवास इथपर्यंत राहिला आहे. गोलंदाजीमध्ये संभाजीने कमबॅक मिळवून दिलं आहे. त्या कमबॅकच्या आधारावरती कशा प्रकारे धावा रोखल्या जातील, धावा केल्या जातील, की एका बाजूला केतन पाटील आणि टीम एक नव्या तरुण खेळाडूंना घेत मात्र तो या धावा कसा वाचवेल, धावांचा पाठलाग होईल की धावा काढल्या जातील. येस, त्याच्यामुळे उत्तरार्ध कसा रंगेल. चला लवकर चला. बॅट्समॅनने बॉल चॉईस करायचे आणि लगेचच मैदानाकडे बॉल द्या त्याला. ऐकूया आपण यश मालकर यांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. 46 धावसंख्येची आता गरज आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय गावदेवी कोलारे नेरल या टीमला प्रति धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. कारण आपण जर पहिला मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं, अक्कलवाडी टीम 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच येऊन ठेपली होती. म्हणजे आपण पाहायला गेलं 46 धावा देखील सोप्या नसणार आहेत नेरळ टीमसाठी, कारण बॉलिंग लाईनअप, बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे या टीमचा. आणि आपण उल्लेख केला की केतन पाटील आपण पाहायला गेला पनवेल विभागामध्ये नेहमीच चमकला जातो. चाळीसगावसारखी मोठी स्पर्धा याच मैदानावरती जय महोत्सव क्रीडांगण आपण पाहतोय आणि त्याच्यावरती त्याचा खेळ देखील चांगला राहिला होता. आणि केतन पाटीलला पहिल्या अगदी सत्रामध्ये 7 चेंडूमध्ये 22 धावा हे मैदानच्यासाठी खूप चांगलं राहिलं. परंतु दूरवरचा प्रवास करून आला नेरळ टीम देखील अगदी आपण पाहायला कमी नाही आहे, कारण आपण पाहिला बॅटिंग लाईनअप त्यांची देखील खूप स्ट्रॉंग आहे. आणि सातत्यानं आपण पाहिला नेरळ विभाग, आपण जर पाहिला कर्जत विभागामध्ये या टीमचा खेळ सातत्यानं चांगला आपण नेहमीच पाहत असतो. 46 धावा करायच्यात. बॅटिंगसाठी आपण पाहतो A1 जोडी उतरले मैदानाच्या आतमध्ये. सुमित आणि त्याच्या सोबतीला समीर ची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. आणि कित्येक वेळा या जोडीला पाहिलं आणि जे जोडी जेव्हा खेळते ना कोलारे टीमसाठी, त्या टीम विजयाच्या अधीन पोहोचत असे हे तितकंच करा. या जोडीला रोखावं लागेल, सुरुवातीला शांत ठेवावं लागेल समीर आणि सुमितला. आणि तदनंतर आपण पाहायला गेलं सुरुवात तुमची चांगली होईल, पण तो कठीण
पण आता कठीण आहे, कारण या जोडीचा फॉर्म आपण पाहायला गेला सातत्यानं खूप चांगला, कन्सिस्टन्सी या जोडीमध्ये खूप चांगली आहे, तालमेल कम्युनिकेशन या गोष्टी खूप साऱ्या चांगल्या आहेत त्या जोडीमध्ये. आणि नेहमीच कोलोरा टीमच्या बाजूनं ओपनिंग जोडी सलामीची आरंभिक जोडी या जोडीला आपण पाहत असतो. बराचसा दूरवरचा प्रवास करून ही टीम पोहोचली या मैदानावरती अगदी वेळेमध्ये. यस, मॅचला सुरुवात होईल. दुसरं सूत्र या ठिकाणी सुरुवात होते. 46चा पाठलाग करायचा स्ट्रॅकेनवरती सुमितला आपण पाहतो. केतन पाटील पहिलाच बॉल फुल टॉस, उडवा बॉलला फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. बॉल चला डी फाईन लेग एरियामध्ये आला या बॉल वरती. पहिलाच बॉल वरती चौकार, वन बाउंस सीमा पार. यस काय केला. यस सर, नक्कीच षटकार आहे, कारण सीमारेषेच्या अगदी जवळ आपण पाहिला पलीकडे, म्हणजे आपण पाहिला कट्टुकडा बॉल पडला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा षटकार या बॉलवरती. सुमितनं पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला, त्याने दाखवलं ये तो ट्रेलर जाकी, अभी तो पूरा पिक्चर बाकी आहे हे सांगताना सुमित यावेळी षटकारानंतर ठोकतो या बॉलवरती व्ही शेप मध्ये फटका, चौकार. टीम पोहोचेल 10 या अंकावरती. त्याचा बॉल बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, या संपाचा इशारा वाईट आला. खूप सारा बाहेर बॉल आपण पाहायला पहिला आउटसाइड द ऑफस्टंप बॉल नक्कीच आपण पाहतोय. आणि टीमच्या टोटलमध्ये आणखी नाव ॲड केली जाईल. केतन पाटील थोडासा प्रेशर त्याच्यावरती. 11 धावा दाफलकावरती लागल्यात, 11 रन्स. याचा बॉल फक्त फ्लोईंग स्लॉक स्वीपचा फटका, पायावरती बॉल होता. बॉल चालला डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न सुमितचा आणि 2 धावा कंप्लीट केल्यात वेगानं. टीम जाऊन पोहोचले आता 13 अंकावरती, 13 धावा दाफलकावरती. मी म्हणलं होतं, आधीच उल्लेख केला होता, जेव्हा सुमित समीरची जोडी खेळते तेव्हा कोलार टीम हवी ठरत असे समोरच्या टीमवरती, आणि तेच घडताना आपण पाहतो. रोखावा लागेल केतन पाटीलला. फुल टॉस, खराब बॉल आणि त्याच्यावरती आपण जर पाहायला गेला क्षेत्ररक्षण चांगला करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमा रेषा पार, आलाय सुमितच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. बेस्ट राईट साठी रिओ आपण पाहतो, पिमासाठी रिओ चेक केलं जाईल. यस, इट्स फेअर डिलिव्हरी. यस, दीपक पाटील सर या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती चेक केलं. बॅटिंग टीमचा रिओ होता का सर? अंपायर्स रिव्ह्यू. यस, दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असेल. अंपायर्ससाठी अनलिमिटेड रिव्ह्यू. याबाबतचा आणखीन एक व्ही शेप मध्ये उडवला. क्रिकेटचा दर्जा, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह पेक्षा अतिशय सुंदर. सुमितच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. आम्ही आधीच उल्लेख केला होता, कोलार टीम आमच्या आपण पाहायला गेला कनेक्टमध्ये नाही आहे, परंतु आम्ही देखील मॅचेस पाहिल्यात कोलार टीमच्या. या देखील आम्ही म्हटलं होतं सुमित पाटील बरसला अक्षरशः. आज पाऊस बरसला अक्षरशः महाराष्ट्रामध्ये, परंतु सुमित पाटील नारपोलीच्या मैदानावरती. खराब बॉल, खूप सारा वेल त्याला दिला आणि वेल दिला तर वेल तुम्हाला भागच पडेल षटकार पाहण्यासाठी. षटकार लगातारचा तिसरा षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. 31 धावा. हे षटक आपण पाहायला गेलो खूप महागडं पाहायला मिळालं. केतन पाटीलचं तब्बल धावा खर्च केल्या केतन पाटीलनं. 31 हे न विसरणारं क्षण, हे न विसरणारं षटक असेल केतनसाठी, कारण 31 धावा. केतन पाटील या टीमचा आघाडीचा चांगला गोलंदाज आहे, परंतु असतं ना कधी कधी होत असतं. एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट. कमजोर स्वतःला कधीही लेखू नका. जग तुम्हाला मागे ओढेल
परंतु तुम्ही स्वतःला मागे खेचू नका. केतन पाटील साठी एकच म्हणणं असेल. 31 धावा फलकावरती काय घडेल, कारण आपण पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस, तदनंतर थंडी, हे वातावरण आपण पाहतोय. 31 धावा फलकावरती पाठलाग करायचा 46 धावसंख्येचा. हा सामना लवकर फिनिश होते की का असं वाटतं. आक्रमण आम्ही म्हटलं आणि तेच घडलं. हा बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केला, समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये येतोय षटकार. नऊ धावसंख्येची गरज आहे. एकाकी खेळ यावरचा फटका आणखीन एक पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. बऱ्याच अवधीनंतर मिळाला ब्रेक थ्रू, परंतु आपण असं वाटायला लागलाय की वेळ झालाय की काय, परंतु वेळ अजूनही अर्ली टीमच्या बाजूने आहे. त्यांनी प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जातं, त्याला प्रयत्न करावे लागतील अर्ली टीमला. कुमार दाखल झालेत, परंतु आपण पाहायला गेलं एक षटकार ज्याने रगावला. समीर मात्र परतलेत मैदानाच्या बाहेर. आता कुमार आणखीन एक दर्जेदार बॅटर दाखल झालाय. नेरल कोलारे टीमचा विध्वंसक बॅटर, परंतु एका बाजूला सुमितला आपण पाहतोय काय कमाईचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 30 धावा ही मॅग्निफिसंट इनिंग त्याची आपण पाहिल्या. कमाईचा खेळ त्याचा देखील. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला. प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले गेलेत. बसा बॉल आपण पाहायला गेला, समोर सरळ बॅटने केला, समोरच्या दिशेला फटका, परंतु यावेळेस पहा घर फिरले की घराचे वासे फिरतात. तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज आणि त्याचाच फायदा आता कोलार टीमला बसतोय. चौकार आल्या बॉलवरती. या चौकार टीमची टोटल जाऊन पोहोचले 41 अवघ्या 5 धावसंख्येची गरज. हा फटका देखील सुरेख इंटू द गॅप. वन बाउन्स, एक टप्पा घेत बॉल घेतोय. बॉर्डर लाईनची भेट, थेट धावा 4 या बॉलवरती येतील. टीमची टोटल 45 स्कोर इज लेवल. अजूनही एका धावसंख्येची गरज आहे. हाकार माजवला मित्र म्हणजे या फलंदाजांनी. आधी होते सुमित, त्यानंतर आले कुमार, त्याने ठोकलेत लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आरवली टीमला हे अगदी पाहायला गेलं. चला अकोला टीमचा कॅप्टन आपण या रिपोर्टिंग करा. चला जय हनुमान अकोलवाडी टीमचा कॅप्टन जोगी इलेक्ट्रिकल्स या नावाने खेळत्या. टॉस साठी रिपोर्टिंग करा. एका धावसंख्येच्या अवघ्या गरजा. यस आपण पाहायला गेलं चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट आणि विजय धाव कुमारच्या बॅटमधून आले कोलारे टीमसाठी. गावदेवी आरिवली टीमसाठी हे भयानक स्वप्न होतं आजच्या रात्रीतले, आणि याबस त्यांना आता परतावा लागेल. या स्पर्धेतून परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु वेल प्लेड केतन पाटील प्रति मॅच समान ऑफ द मॅच. नारपोली